हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या चला सेशनला सुरुवात करूया. 3 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. फर्स्ट न्यूज आहे की इंडियन एअरफोर्स काय कंडक्ट करत आहे, एक बिगेस्ट एक्सरसाइज आहे गगनशक्ती. गगनशक्ती एक्सरसाइजचं नाव आहे जी इंडियन एअरफोर्स कंडक्ट करत आहे. कुठे? पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये, जे की आहे जैसलमेर डिस्ट्रिक्ट मध्ये. तर तिथे इंडियन एअरफोर्स कंडक्ट करत आहे एक्सरसाइज गगनशक्ती. ही कधीपर्यंत राहणार आहे? एप्रिल 10 पर्यंत ही जी एक्सरसाइज आहे ती पार पडणार आहे एप्रिल 10 पर्यंत. या एक्सरसाइज मध्ये मेजर फायटर एअरक्राफ्ट राहणार आहे आणि मॉडर्न हेलिकॉप्टर्स पण काय करणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. ते डेमॉन्स्ट्रेट करणार आहे तिथे त्यांच्या स्ट्रायकिंग कॅपेबिलिटीज. ओके. आणि हे जे आहे व्हेरियस लोकेशन्सवर कंडक्ट करण्यात येत आहे एक्सरसाइज, आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे पोखरण फील्ड फायरिंग रेंज इन्क्लूड आहे. आता कोणते कोणते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहे बघून घेऊया. प्लेन्स, तर फायटर प्लेन्स आहे, हेलिकॉप्टर्स आहे, ज्याच्यामध्ये कोणते कोणते इन्क्लूड आहे? तेजस, राफेल, सुखोई 30, जॅगॉर, ग्लोब मास्टर, चिनूक, अपाचे आणि प्रचंड हे सगळे पार्टिसिपेट करत आहे या एक्सरसाइज मध्ये. आणि लास्ट जे हेल्ड झाली होती एक्सरसाइज ते झाली होती 2018 मध्ये झाली होती लास्ट ही एक्सरसाइज हेल्ड. ओके. ही झाली इंडियन एअरफोर्स गगनशक्ती एक्सरसाइज जी आहे ती कंडक्ट करत आहे. कुठे? पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर डिस्ट्रिक्ट मध्ये. बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती सिनियर इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर, जे सिनियर इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर आहे शेफाली बी शरण, त्यांनी चार्ज घेतला आहे ऍज अ प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल ऑफ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा त्यांनी चार्ज घेतलेला आहे. त्या 1990 बॅचच्या IAS ऑफिसर आहे आणि जे मनीष देसाई आहे त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांनी तो चार्ज घेतलेला आहे. अर्लियर ते कुठे सर्व्हिस देत होत्या? त्या इलेक्शन कमिशनर आणि द फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये सर्व्हिस देत होत्या. त्या याच्यामध्ये अपॉइंटमेंट यामध्ये चार्ज घेण्याच्या आधी त्या सर्व्हिस देत होत्या इलेक्शन कमिशनर आणि द फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये. ओके. आता PIB बद्दल बघून घेऊया. तर PIBचं फुल फॉर्म काय? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे आहे PIBचं फुल फॉर्म. आणि कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये येते PIB? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मध्ये येते. फॉर्म कधी झाली? जून 1919 मध्ये झाली. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. आणि जे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आहे ते कोण आहे? अनुराग ठाकूर. इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अनुराग ठाकूर आहेत. ओके. तर शेफाली बी शरण जे आहे ते चार्ज घेणार आहे ऍज PIB प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल म्हणून घेतला आहे त्यांनी. ओके. नेक्स्ट घेऊया. आता नेक्स्ट जे आहे द डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे, त्यांनी अपॉइंटमेंट केलेली आहे जुडिथ सुमिनवा तुलुकू यांची. कशा करता? ऍज अ आफ्रिकन नॅशनल फर्स्ट वुमेन प्राईम मिनिस्टर म्हणून. तर जे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे त्यांनी अपॉइंटमेंट केलेली आहे जुडिथ सुमिनवा तुलुकू यांची द आफ्रिकन नेशन फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर म्हणून. तर त्यांना म्हणजे अपॉइंटमेंट कोणी दिली? त्यांना अपॉइंटमेंट दिली प्रेसिडेंट जे आहे फेलिक्स शिशेकेडी. फेलिक्स शिशेकेडी आहे, जे रिपब्लिक ऑफ कॉंगोचे कोण आहे? प्रेसिडेंट. त्यांनी ही अपॉइंटमेंट त्यांना दिलेली आहे. नेक्स्ट बघूया आता की डेमोक्रेटिक रिपब्लिक बद्दल, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो बद्दल. तर कॅपिटल काय आहे? किन्शासा. किन्शासा हे कॅपिटल आहे. प्रेसिडेंट आहे फेलिक्स शिशिकेडी आणि करन्सी काय आहे? कॉंगोलीज फ्रँक. हे झालं डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो बद्दल. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट जी न्यूज आहे ती सेबी म्हणजे काय आहे? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर यांनी काय केलेलं आहे, एक जे कंप्लेंट्स असतात, ओके, जे इन्व्हेस्टर जे कंप्लेंट्स टाकू शकतात, तर त्या कंप्लेंटसाठी त्यांनी एक काय
न्यू लॉन्च केलेला आहे स्कोर 2.0. तर काय आहे तो न्यू व्हर्जन लॉन्च केलेला आहे. तर सेबीने एक न्यू आणि मोर युजर फ्रेंडली व्हर्जन लॉन्च केलेला आहे फॉर कंप्लेंट. त्याचं नाव आहे स्कोअर्स 2.0. तर न्यू व्हर्जनमुळे काय होणार आहे, न्यू व्हर्जनमुळे होणार आहे की जे त्यांची जे ऑटो राउटिंग, ऑटो एस्केलेशन आणि मॉनिटरिंग जे आहे त्याची प्रोसेस आणखी इफिशियंट होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे काय होणार, जे टाइम असतो तो पण रिड्यूस होऊन जाईल, रिडक्शन ऑफ टाइमलाईन. ओके. जी आधीपेक्षा जी आताचे जो न्यू व्हर्जन आहे स्कोर 2.0, यामुळे काय होणार आहे 21 कॅलेंडर डेजनी जे आहे ते रिडक्शन होणार आहे टाइमचा. आणि जी न्यू व्हर्जनची जी वेबसाईट आहे ती ऑलरेडी ऍक्सेसिबल झालेली आहे फॉर कंप्लेंट्स, म्हणजे इन्व्हेस्टर कंप्लेंट्स करू शकतात न्यू वेबसाईट थ्रू. पण जी ओल्ड वेबसाईट आहे, ओल्ड वेबसाईट ती पण राहणार आहे आणि त्यावर चेक करू शकणार आहे, इन्व्हेस्टर चेक करू शकणार आहे स्टेटस जे त्यांनी आधी टाकलेले जे ओल्ड कंप्लेंट्स आहे त्याचे स्टेटस ते ओल्ड जी वेबसाईट आहे त्यावर चेक करू शकतात. तर ही झालं सेबी बद्दल. सेबीचा फुल फॉर्म आहे द सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यांनी काय केलेलं आहे, एक न्यू व्हर्जन लॉन्च केला आहे कंप्लेंट्स टाकण्याकरता स्कोर 2.0. बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे मीराबाई चानूची. ते काय आहे, वेटलिफ्टर आहेत त्या. तर बघूया, टोकियो ऑलिम्पिक्सच्या मेडलिस्ट मीराबाई चानू, तर त्या काय झाल्या आहे फर्स्ट ओनली इंडियन वेटलिफ्टर आहे त्या ज्यांनी क्वालिफाय केलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक या वर्षीचं. आफ्टर कम्पिटिंग सक्सेसफुली ॲट द IWF वर्ल्ड कप इन फुकेट थायलंड. जे थायलंडच्या फुकेटमध्ये जे IWF वर्ल्ड कप झालं, म्हणजे जे म्हणू शकतो आपण की जे क्वालिफाईंग राऊंड असतो, क्वालिफाईंग जे वर्ल्ड कप असतं, तर त्यामध्ये कम्पीट करून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना जागा मिळालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक करता, या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिक करता. आणि त्या काय आहेत टोकियो ऑलिम्पिकच्या मेडलिस्ट पण आहे. तर त्या 29 इयर्स ओल्ड आहे ज्यांना ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल मिळालेलं होतं. आणि ओके, सिल्वर मेडल मिळालं होतं वुमेन्स 49 kg कॅटेगरीमध्ये. ग्रुप बी मध्ये त्यात काय आलेले आहे, थर्ड आलेले आहे. आणि तेच त्यांनी मिळवल्यानंतर त्यांनी त्यांची सीट बुक केलेली आहे पॅरिस गेम्स मध्ये. जे 2024 मध्ये पॅरिस गेम्स आहे त्यामध्ये त्यांनी सीट बुक केलेली आहे थर्ड प्लेसवर येऊन ग्रुप बीच्या ऍज अ वुमेन्स 49 kg कॅटेगरी मधून. ओके, ही झाली मीराबाई चानूची न्यूज, जे आहे वेटलिफ्टर. आणि त्यांनी काय केलेले आहे, जे क्वालिफाय केलेला आहे राऊंड, आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांनी त्याची जागा बुक केलेली आहे. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे ते विनीत जैन, जे की काय आहे मॅनेजिंग डायरेक्टर द टाइम्स ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे विनीत जैन. यांना काय मिळालेलं आहे, त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड इनबा 2023. तर हा जो आहे हा 16th एडिशन आहे कशाचा, एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्डचा. आणि कुठे झाला तो, द इम्पेरियल कनॉट पॅलेस न्यू दिल्लीमध्ये. न्यू दिल्लीच्या कनॉट पॅलेस मध्ये हा जो आहे 16th एडिशनचा जो इव्हेंट आहे तो हेल्ड झाला होता. यांचा एम काय आहे, हा अवॉर्ड देण्याचा एम काय आहे की इंडियामध्ये इंडियाचे जे पण आहे त्यांचे न्यूज बिझनेस सेलिब्रेट, त्यांचा एक्सलेन्स सेलिब्रेट करणे टेलिव्हिजन न्यूज चॅनल्सचा. ओके, टेलिव्हिजन न्यूज यांचा एम आहे की जे पण इंडियामधले विदिन इंडिया त्यांना सेलिब्रेट करणे, त्यांचा एक्सलेन्स सेलिब्रेट करणे टेलिव्हिजन न्यूजचा. आणि फोकस काय आहे, फोकस इज ऑन एक्नॉलेजिंग आउटस्टँडिंग ब्रॉडकास्टर्स अँड इंडस्ट्री लीडर. त्यांनी त्यांचं करिअरचं जे स्टार्ट केलं
त्यांनी जॉईन 1988 मध्ये त्यांनी द टाइम्स ग्रुप जो आहे तो जॉईन केलेला होता आणि तिथून त्यांनी त्यांचं जे करिअर आहे ते स्टार्ट केलेलं होतं. ओके, ना. तर आता विनीत जैन जे आहे त्यांना काय मिळालेलं आहे, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2023. कशामध्ये? न्यूज ब्रॉडकास्टिंग मध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे ती ऍक्सिस कॅपिटलने काय केलेलं आहे, ऍक्सिस बँकने ऍक्सिस कॅपिटलने अपॉइंट केलेलं आहे अतुल मेहरा यांना ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून. आणि जे करंटली जे को सीईओ आहे, को सीईओ आणि एमडी जे आहे आता सध्या, तर त्यांच्या गेल्यानंतर काय आहे, ही अपॉइंटमेंट यांना मिळालेली आहे. कोणाला? अतुल मेहरा यांना. अतुल मेहरा कोण आहे? हे वेटरन डील मेकर आहे विथ ओव्हर 3 डिकेड्स ऑफ एक्सपिरियन्स. 3 डिकेड्स ऑफ एक्सपिरियन्स आहे त्यांना, अतुल मेहरा यांना. आणि ते काय होते, जॉईंट एमडी होते कुठे? जेएम फायनान्शियल मध्ये. जॉईंट एमडी होते जेएम फायनान्शियल मध्ये आणि त्यांना 3 डिकेड्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ते वेटरन डील मेकर पण आहेत. आणि आता ते काय आहे, करंटली मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ ऑफ कशाचे? ऍक्सिस कॅपिटलचे. ओके, ही झाली न्यूज. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स घेऊया काही. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द बिगेस्ट एक्सरसाइज? जी बिगेस्ट एक्सरसाइज आहे की इंडियन एअरफोर्स जी कंडक्ट करत आहे, ओके, तर त्याचं नाव काय आहे, जी की होत आहे कुठे? पोखरान फील्ड फायरिंग रेंज मध्ये जी होत आहे तिचं नाव आहे गगन शक्ती. नेक्स्ट, हु टूक चार्ज? कोणी चार्ज घेतलेला आहे ऍज अ प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल ऑफ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो? कोणी घेतलेला आहे? शेफाली बी शरण यांनी घेतलेला आहे चार्ज ऍज अ प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल कुठे? प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मध्ये. नेक्स्ट, हु इज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो? तर कोण आहे त्या ज्या म्हणजे फर्स्ट वुमेन आहे ज्या प्राईम मिनिस्टर बनलेल्या आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या? त्या आहे जुडिथ सुमिनवा तुलुकू. जुडिथ सुमिनवा तुलुकू. नेक्स्ट, विच इंडियन ऑर्गनायझेशन, कोणत्या इंडियन ऑर्गनायझेशननी लॉन्च केलेला आहे मोर इफिशियंट आणि युजर फ्रेंडली व्हर्जन कशाचा? जे कंप्लेंट्स आहे त्या करता. ओके, कंप्लेंट्स देण्याकरता जे कोण इन्व्हेस्टर्स आहे त्यांना कंप्लेंट्स देण्याकरता तिथे ते कंप्लेंट्स देऊ शकतात. तर कोणता व्हर्जन, जो नवीन व्हर्जन आहे त्याचं नाव काय आहे? स्कोअर 2.0. आणि कोणी केलेला आहे तो लॉन्च? सेबीनी केलेला आहे. SEBI, सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे ती इंडियन ऑर्गनायझेशन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु बिकेम द ओनली इंडियन? कोणत्या आहे ज्या ओनली इंडियन वेटलिफ्टर आहे ज्या क्वालिफाय झालेल्या आहे पॅरिस ऑलिम्पिक साठी या वर्षीच्या? तर कोण आहे त्या? मीराबाई चानू. नेक्स्ट, who has been honored with the lifetime achievement award at Exchange for Media News Broadcasting Award 2023? तर एक्सचेंज फॉर मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड 2023 मध्ये कोणाला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे? तो मिळालेला आहे विनीत जैन यांना. नेक्स्ट, ओके, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज MD अँड CEO ऑफ ऍक्सिस कॅपिटल? तर कोण आहे? अतुल मेहरा. ओके, तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.